हॅलो, कशा आहात सगळे? चला तर मग आज बनवूयात मुगाच्या डाळीचे अप्पे. त्यासाठी मी रात्रीच अख्खे मूग, त्याच्यामध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि मठाची डाळ ही भिजवून दिलेली होती. सकाळी उठल्यानंतर त्याला चांगलं चोळून घेतलं आणि अशी पेस्ट करून घेतली. मग चला तर मग आता चटणी बनवायची आहे. त्यासाठी मग शेंगदाणे भाजून घेते. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर आणि थोडं बटर मिल्क टाकायचं. म्हणजे बॅटर केलेलं आहे ना, त्याच्यासाठी थोडीशी फोडणी करायची. त्याच्यासाठी तेल टाकायचं. तेलामध्ये जे आपण कुटून घेतलेलं आहे ना हिरवी मिरची ते टाकायचं आणि आणि थोडंसं मोहरी टाकायची आणि कढीपत्ता टाकायचा. ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं, एकत्र करायचं. नंतर आपल्याला चटणी बनवायची आहे. चटणीसाठी आपल्याला मस्त फोडणी द्यायची आहे कढीपत्ता आणि जिरेची. त्याच्यामध्ये ते बॅटर टाकून द्यायचं. चटणी रेडी आहे. त्याच्यानंतर आपलं अप्पे पात्र घ्यायचं, ते गरम करायचं. त्याच्यामध्ये हे सगळं बॅटर त्याच्यात थोडं थोडं टाकायचं. मग असं आपले अप्पे रेडी होतात आणि मस्त क्रिस्पी होतात. खरंच तुम्ही बनवून बघा, तुम्हाला खरंच आवडेल. कारण ते डाळीमुळे ना खूप छान लागतात ते. मग ते असं रेडी झाले आमचे अप्पे. तुम्ही खरं ट्राय करून बघा, कारण चटकदार आणि खूप चविष्ट लागतात. खरंच तुम्ही ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.